गुहागर विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे नातेवाईक विपुल कदम यांना उमेदवारी देण्याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे। या संदर्भात शिवसेना उपनेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। जवळचा नातेवाईक म्हणून विपुल कदम यांना सीट देऊन एकनाथ शिंदे शिवसेनेत नवीन प्रथा सुरू करणार असतील तर शिवसैनिकांना ती रुचेल असं वाटत नाही, अशी स्पष्ट भूमिका रामदास कदम यांनी व्यक्त करत सांगितलं की अचानक सीट दिली तर नियमितपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होईल। नातेवाईक म्हणून विपुल कदम यांना सीट दिली तर त्याचा पराभव निश्चित आहे। मी या मतदारसंघात पाय ठेवणार नाही असेही त्यांनी यावेळेस म्हटलंय। विपुल कदम कोण, त्यांचा गुहागर मतदारसंघाशी संबंध काय आणि त्यांना उमेदवारी कशी मिळते हा पर्यंत मोठा प्रश्न आहे। एकनाथ शिंदे किंवा त्यांचे चिरंजीव हे आपल्या जवळच्या नातेवाईक म्हणून जर तिकीट देणार असतील, एक नवीन प्रथा शिवसेनेमध्ये पाडणार असतील तर ते शिवसैनिकांना भावेल असं मला वाटत नाही। शिवसैनिकांनी वर्षानुवर्ष रात्रंदिवस ज्यांनी काम केलं त्यांना बाजूला ठेवून आपले नातेवाईक म्हणून गुहागरमध्ये आणून तिथं त्यांना उमेदवारी द्यायची असं जर केलं एकनाथ शिंदे यांनी तर त्याला 100% पराभवाला समोर जायला लागेल। हे कुठल्याही जोशी अण्णावाच्या ब्राह्मणाकडे जाऊन बघण्याची आवश्यकता नाही आणि त्या उमेदवाराचा माझा काडीचाही संबंध नसेल। मी गुहागरमध्ये पाय ठेवणार नाही निवडणुकीसाठी। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।